महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 27 मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आशा खरात, नितीन दातीर, किरण राजवाडे, किरण गामणे दराडे यांच्यासह माजी खासदार हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख विजय करंजकर, आमदार किशोर दराडे आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आशा खरात या गेल्या 8 वर्षांपासून पक्षामध्ये सक्रियपणे कार्यरत असून त्यांनी महिलांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी 50 शिलाई मशीन्सचे वाटप केले असून 35 बचत गटांची स्थापना केली आहे। विधवा महिलांना साड्यांचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करणे तसेच घरकुलधारक महिलांना MIDCतील काम घरबसल्या मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे। याशिवाय नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी विविध उपक्रम राबवले असून अंबड MIDCतील सिमेन्स कंपनी परिसरात गेल्या 4 महिन्यांपासून गरजू नागरिकांसाठी अन्नदानाचा उपक्रम सुरू असल्याची माहिती आशा खरात यांनी दिली। आशा खरात या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांच्या पत्नी आहेत। प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। नाशिक वार्ता न्यूज प्रतिनिधी दादासाहेब उबाळे, नाशिक। आज संपूर्ण नाशिकचं जर वातावरण बघितलं तर अगदी सामान्यातला सामान्य नागरिकाच्या पासून तर मोठ्या उद्योगपतीपर्यंत प्रत्येक जण बोलतो आहे की या नाशिक महानगरपालिकेवर शिवसेना राष्ट्रवादी युतीचा भगवा त्या ठिकाणी फडकला पाहिजे। या दृष्टिकोनातल्या भावना आज संपूर्ण नाशिककरांच्या त्या ठिकाणी आहेत। एकेकाळी एक गाव असलेलं आता नाशिक शहर ज्या पद्धतीने वाढत आहे आणि म्हणून वाढता जो काही पसारा आहे त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे, त्याच्यासोबत शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे। निश्चितपणे हे धोरण घेऊन पुढच्या कार्यकाळामध्ये काम केले जाईल हे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो। मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करणार आहे, संपूर्ण नाशिक शहराचं वातावरण बघितल्याच्या नंतर आपली सर्वांची जबाबदारी आहे की या प्रभागाचे चारीच्या चारही उमेदवार 2 धनुष्यबाण आणि 2 घड्याळ हे आपल्या आशीर्वादाने निवडून गेले पाहिजे। नमस्कार, मी आशा प्रशांत खरात, प्रभाग क्रमांक 27 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अनुसूचित जातीकरून अधिकृत उमेदवार आहे। पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवून जे आम्हाला तिकीट दिलं आहे का त्यामुळे मी पक्षांचे खूप मनापासून आभार मानते। आणि ज्या समस्या आहेत का आज आम्ही बऱ्याच दिवसापासून प्रभागामध्ये फिरत आहोत आणि तिथल्या लोकांनी आम्हाला अनेक समस्या सांगितल्या। त्यांच्या समस्या आम्ही पूर्णपणे कसा त्याच्यावरती हाल आम्हाला भेटेल का ते पूर्णपणे 100% त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही नक्कीच करू। आणि निवडून आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम म्हणजे इथले रस्त्याची परिस्थिती एवढी वाईट आहे की रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ते हे पण सांगू शकत नाही आहेत आपण। आणि त्यामुळे इथे अनेक अपघात होत आहेत आणि अनेक परिवार हे ना रस्त्यावर पण येत आहेत। त्यामुळे सर्वप्रथम आम्ही रस्त्यांचे काम करू आणि पाण्याच्या समस्या पण इथे मोठ्या प्रमाणात आहेत। इथे लोकांना एकच तास पाणी येते सकाळी, याचा मोठा परिणाम हे लेडीजवरती होत आहे कारण की सकाळी 1 तासच पाणी सुटत असल्यामुळे लेडीजला ते काम करणं शक्य होत नाही। तर सकाळी म्हणजे त्यांच्या हस्बंडचे ते डब्बे बनवण्याची त्यांना घाई असते, मुलांना शाळेत नेऊन सोडवण्याची घाई असते आणि त्यामध्ये ते घरातले काम हे आवरू शकत नाही। त्यामुळे आम्ही आल्यानंतर सर्वप्रथम हे पाण्याची सुद्धा जे अडचण आहे का ते सोडवण्याचं काम करू। इथं भाजी मार्केटसुद्धा नाही, त्यामुळे लोकांना रस्त्यावरच बसून भाजी हे विकावं लागते। त्यामुळे भाजी मार्केटचे प्रॉब्लेम असो किंवा रस्त्याचे असो, पाण्याचे असो, हे सर्व प्रॉब्लेम आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। नमस्कार, मी प्रशांत खरात, प्रभाग क्रमांक 27 मधून माझी पत्नी व आशा प्रशांत खरात तसेच किरण भाऊ राजवाडे आणि किरणताई दराडे आणि ड गटातून नितीन भाऊ दातीर हे 4ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना या युतीचे उमेदवार आहेत आणि यांची निशाणी घड्याळ व धनुष्यबाण आहे। तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की नवीन चेहरे सगळे आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी। त्यांचं काम उत्कृष्ट छान आहे, ग्राउंड लेवलला काम करणारे सामान्य कुटुंबातील
तर कुठलाही राजकीय वारसा नसलेले आमचे उमेदवार आहेत. तर भरभरून प्रेम व आशीर्वाद आपल्या मतदान रूपी आमच्या पूर्ण पॅनलला करावं. 2 घड्याळ आणि 2 धनुष्यबाण ह्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी यांना विजयी करावं आणि आपल्या सेवेची संधी ह्या उमेदवारांना मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आल्यानंतर आपले जेही भाजी मार्केटचा प्रश्न असो आपल्याला मोकळा भूखंड देऊन त्या ठिकाणी भाजी मार्केट उभं केलं जाईल. जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो कायमचा सोडवला जाईल. जे रस्ते आहे, पाणी आहे, वॉटर मीटर आणि जेही प्रश्न असला प्रभागाला भावतील ते सगळं सोडवण्याचं काम आम्ही पूर्ण उमेदवार म्हणून करू. एवढा शब्द या सगळं आमच्या दोन्ही पक्षाच्या वतीने देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.